स्वप्नील गुरुले आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि मित्रांनो, आपण आता नेरूल वंडर पार्कमध्ये पोचलो आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे इकडे सर्व एंट्री गेट आहे हा नेरूल वंडर पार्कचा. आणि आता आपण आतमध्ये जाणार आहोत. तर तुम्ही इकडे बघू शकता, इकडे तिकीटसाठी लाईन लागली आहे. तर चला, तर आपण आता पहिला पास घेऊ, नंतर आतमध्ये जाऊ. मित्रांनो, फायनली आपण गेट पास घेतला आहे. तुम्ही बघू शकता गेट पास आहे. पूर्ण 50 रुपये तिकीट आहे. मित्रांनो, हा पूर्ण एरिया आहे, तुम्ही बघू शकता वंडर पार्कचा. इथून आपण आतमध्ये यायची एंट्री आहे इथे. पण इथून आतमध्ये आलो आहे आणि हा पूर्ण असा एरिया आहे. आणि मित्रांनो, आपण एंट्री करताच तुम्हाला असे कार्टून टाईप बघायला भेटेल आतमध्ये एंट्री केल्यानंतर. तुम्ही बघू शकता इकडे मस्त असं कार्टून टाईप बनवलं आहे. आणि मित्रांनो, समोरच इकडे तुम्ही जो वॉटर शो असतो तो इकडे तुम्हाला 7 वाजतानी बघायला भेटेल. मित्रांनो, बघू शकता तुम्ही, हे 7 वाजतानी मित्रांनो हा शो चालू होईल. स्टेडियम आहे ते बघायला समोर. इकडे बाथरूम आहे. बाथरूमची डिझाईन पण एकदम युनिक पद्धतीने तुम्ही बघू शकता. इकडे असं मस्त बसण्यासाठी गार्डन आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो. इकडे मस्तपैकी असं थंड हिरवगार गार्डन आहे. मित्रांनो, एकदम सुंदर लोकेशन आहे, तुम्ही बघू शकता. असा नजारा, पूर्ण गार्डनचा पूर्ण नजारा असा बघू शकता इकडे. मित्रांनो, आता समोर तुम्हाला मी या पार्कचा पूर्ण नकाशा दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण असा नकाशा बघायला भेटणार आहे. मित्रांनो, बघू शकता पूर्ण असा नकाशा आहे वंडर पार्कचा. आणि इकडे तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आपण इथे आहात. मित्रांनो, गार्डनमध्ये प्रत्येक ठिकाणी असं सूचना लिहिल्या आहेत की गार्डन एकदम स्वच्छ ठेवा. तुम्ही बघू शकता इकडे समोर इकडचा नजारा बघू शकता. असा सुंदर मित्रांनो गार्डन आहे. इकडे लोकेशन तुम्हाला तर नेरूळ स्टेशनपासून 15 मिनिटाच्या अंतरावरतीच हे स्टेशन आहे पूर्ण. आणि हे मित्रांनो रेल्वे स्टेशन आहे, तुम्ही बघू शकता. मला मी नंतर दाखवतोच पूर्ण. आणि इकडे राईड्स आहेत सर्व. एकदम शांत वातावरण आहे मित्रांनो. आपण आता आतमध्ये एंट्री करतोय. आणि इकडे राईड्सचा पूर्ण एरिया आहे, तुम्ही बघू शकता माझ्या मागे. हा पूर्ण राईड्स आहेत, पूर्ण अशा राईड्स आहेत. चला, तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी पूर्ण राईड्स. तर मित्रांनो, इथे तुम्हाला 7 वंडर्स बघायला मिळणार आहेत. त्यापैकी हा एक वंडर्स आहे. पुढे तुम्हाला 7 वंडर्स बघायला मिळणार आहेत. तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून.
माझ्या मागे इकडे ताजमहल तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला तर आपण ताजमहल बघू. आणि अजून मित्रांनो राईड्स चालू नाही झाल्यात, थोड्या टायमाने चालू होतील. तो पण दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला मी करेन. आणि इकडे तुम्ही बघू शकता सुंदर असा चाफा मित्रांनो, चाफ्याची फुलं तुम्ही बघू शकता. मित्रांनो हा चाफा आहे, तुम्ही बघू शकता चाफ्याला फुले किती आलेत. ती मस्त वाटते एकदम बघायला. आणि मित्रांनो माझ्या मागे तुम्ही बघताय हा लहान मुलांचा सेक्शन आहे, तर तिकडे पण आपण आता जाणार आहोत. आणि पहिले आपण सूचना वाचणार आहोत काय आहेत त्या. तर चला तर मित्रांनो तुम्हाला मी तो सेक्शन दाखवतो. तर मित्रांनो इथे तुम्ही सूचना वाचू शकता काय आहेत त्या. आणि हे त्याच सर्व राईड्स आहेत. आणि इथे पण अशा राईड्स आहेत. तुम्ही बघू शकता लहान मुलांच्या मित्रांनो राईड्स इकडे. तर मित्रांनो आपल्याला इथे छोटा सबस्क्रायबर भेटलेला आहे, त्याने आपल्या चॅनलचं नाव विचारलं आहे. तर मस्तपैकी असं चांगलं वाटतं कोणीतरी असं नाव विचारल्यावरती. तर तुम्ही इकडे राईड्स बघू शकता. आणि इकडे म्युझिक सिस्टम मित्रांनो हमेशा चालूच असते, सर्व डेग लागले तिकडे. आणि इकडे ही ट्रेन आहे छोट्या मुलांसाठी, त्याचं चालू नाही, चालू बहुतेक होईल थोड्या टायमाने. आणि इकडे छोटे छोटे राईड्स आहेत लहान मुलांच्या, तुम्ही बघू शकता. छोटे छोटे अशा राईड्स आहेत, असे पण राईड्स आहेत. आणि इकडे तुम्ही बघू शकता. आणि हे पण एक डिझाईन सुंदर आहे लहान मुलांसाठी मित्रांनो, एकदम मस्त जागा आहे. आणि इकडे चाफ्याची फुलं तर एकदम मित्रांनो बघू शकता तुम्ही, चाफाच चाफा आहे तिकडे. मित्रांनो ह्या राईड्स अजून चालू नाही झालेले आहेत, तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो मी चालू झाल्यानंतर. सुंदर पार्क आहे एकदम मित्रांनो, एकदम बघण्यासारखं आहे. जेव्हा राईड्स चालू होतील तेव्हा अजून बघायला मजा येईल. लाईट्स पण अजून चालू नाही झाल्यात, संध्याकाळच्या 7 वाजता मित्रांनो लाईट्स चालू होतात. तर अजून बघायला मजा येईल. थोडा टाईम आपण आता थांबूयात. आपण लवकर आलो आहे ॲक्च्युली, आपण 3 वाजताने आतमध्ये एंट्री केली, आपण लवकर आलो आहे. तर बघूयात किती गर्दी होती ती. आणि हे सुंदर असं तलाव. आहे का इकडे एकदम मस्त शांत वातावरण आहे, तुम्ही बघू शकता. समोर एकदम अशी शांत झाडं आहेत, थंड एकदम वातावरण. आणि इकडे बसण्यासाठी एक युनिक पद्धतीचं कोणती डिझाईन आहे काय माहीत नाही, आपण बघूया समोर जाऊन. समोर मित्रांनो एक ब्रिज बनवलाय, आपण बघूया त्या ब्रिजवरती जाऊन. आणि मित्रांनो इकडेच एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ती तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. ब्रिज तुम्ही तोपर्यंत बघू शकता. इकडे अजून पाणी आतमध्ये तर दिसत नाही आहे, तर ब्रिज बनवला आहे. असा ब्रिजचा नजारा आहे इकडं वरून. ब्रिज आहे, तुम्ही बघू शकता इकडे.
मित्रांनो अजून एक तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट दाखवायची ती म्हणजे तुम्ही इकडे बघू शकता पाठी हे जे सिग्नल दिसत आहेत ते आपण गाडी शिकताना जे सिग्नल दाखवतात तसा हा एक देखावा आहे. तुम्हाला मी दाखवतो जवळून. चला तर आपण जवळ जाऊन बघूयात. तर बघू शकता सिग्नलचा पूर्ण देखावा. ज्या गाडी शिकताना जे रूल्स दाखवतात तसा तो हा केलेला रूल्स इथे तुम्ही बघू शकता. हे मित्रांनो तुम्ही आत्ता माझ्या मागे बघतायत हे ट्रेनचं स्टेशन आहे. इकडे ट्रेनचं स्टेशन आहे आणि ही पटरी आहे आणि मस्त असं पटरी दाखवली पाठीमागे. समोरचा पण व्ह्यू मस्त आहे मित्रांनो पटरीचा, तुम्ही बघू शकता इकडे. आणि पटरीलाच लागून सुंदर नजारा असा तुम्ही बघू शकता मित्रांनो. आणि इकडे बसण्याचा मित्रांनो गार्डनला वेगळाच आनंद येतो, फील येतोय. एकदम झाडांची हवा एकदम थंडगार आहे मित्रांनो इकडे. मित्रांनो हे पाणी इथपर्यंत बाहेर येतंय आणि मस्त वाटते एकदम. हा मित्रांनो आनंद घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्हाला नेरूल पार्कला यावंच लागेल. आणि इकडे पण अशी सुंदर पटरी आहे, तुम्ही बघू शकता. हा आनंद नक्की नेरूल स्टेशनला येऊनच तुम्हाला घ्यावा लागेल. मित्रांनो हा नजारा तुम्ही बघू शकता समोरचाच. सुंदर असा व्ह्यू, सुंदर नजारा आहे असा. आणि मित्रांनो फायनली तुम्हाला आता ट्रेन बघायला भेटणार आहे. बघू शकता समोरून अशी ट्रेन येते, थोडा वेट करा. फायनली आता जवळ आलेच. मित्रांनो तुमच्यासाठी मी 15 मिनटं इथे उभा होतो ट्रेन दाखवण्यासाठी. मित्रांनो ट्रेनचं आगमन झालं आहे. दिसत असेल समोरून ही ट्रेन येते. इथे स्टेशन आहे, स्टेशनला थांबले असतील मला वाटते. नाही, बाहेर आली ट्रेन. थोडा साइड से. मित्रांनो बघू शकता तुम्ही ट्रेन. ही पूर्ण ट्रेन मित्रांनो तुम्हाला गार्डन फिरवून आणते. मस्त अशी ट्रेन आहे. ट्रेन पाहिजे ते इथे स्टेशन आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला जवळून मी दाखवतो स्टेशन. इथे स्टेशन आहे, स्टेशन पण कसं आहे ते तुम्हाला मी दाखवतो. मोठा ट्रेनचा पहिला राऊंड होता आणि हे स्टेशन आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या मागचा व्ह्यू पूर्ण बघू शकता. आता फिरून पूर्ण भूक लागली आणि आता आपण खाद्य उपग्रहामध्ये जाणार आहोत. तुम्ही बघू शकता इकडे मागे खाद्य उपग्रह आहे, तिकडे आता आपण जाणार आहोत. चला तर थोडं काहीतरी खाऊयात. मित्रांनो हे खाद्य उपग्रह आहे. मित्रांनो फायनली आपला आता नाश्ता झाला आहे आणि आपण आता इथून निघालो आहे आणि फ्रुटी घेतली तुम्ही बघू शकता.
थंड अशी. नाश्ता मस्तपैकी झाला आहे आणि आता राईड्स चालू होतील काय माहीत नाही. 5 वाजता तर दिला आहे टायमिंग. चला तर आपण थोडा वेळ टाईमपास करू, नंतर बघू. तर मित्रांनो मस्तपैकी असा फ्रुटी पिऊन झाले आणि मित्रांनो इकडे आलात तर कचरा एकदम कचरा पेटीतच टाकावा. आणि इकडचं वातावरण एकदम स्वच्छ आहे. इकडे तुम्ही बघू शकता कचरा आपण कचरा पेटीत टाकतोय. जागा एकदम स्वच्छ ठेवलं आहे मित्रांनो इकडे पार्क. तर तुम्ही कधी आलात तर इकडे अशा वस्तू घेऊन आलात तर तुम्ही इकडे तिकडे टाकू नका, कचरा पेटीमध्येच टाका, जेणेकरून इकडचं सौंदर्य तसंच टिकून राहील. याची काळजी घ्या. मित्रांनो थोड्या वेळात आता राईड्स चालू होतील अशा वाटतंय. तुम्हाला आपण आता जवळून बघूया राईड्स जाऊन. मित्रांनो राईड्स चालू झालेत. समोर बघू शकता पालना हलायला सुरुवात झाली. मला दाखवतो मी जवळून. तर मित्रांनो या राईड्समध्ये तुम्हाला अशा पद्धतीने आतमध्ये सोडलं जातं. तुम्ही बघू शकता इकडे अशा पद्धतीने आतमध्ये सोडलं जातं एका एकाला. आणि मित्रांनो जे तुम्ही राईड्स करता त्याला तिकीट लागणार आहे, त्याचे दर इकडे तुम्हाला बघायला भेटणार आहेत. तर तुम्ही बघू शकता हे पूर्ण लिस्ट. मित्रांनो हे लहान मुलांसाठी राईड्स आहेत. तुम्ही बघू शकता इकडे. मुलांची ट्रेनसुद्धा रेडी झाले. तर आता तुम्हाला मी दाखवतो ट्रेन कशा पद्धतीने आहे ती.
फायनली बंपर कार चालू झाली आहे, तुम्हाला दाखवतो व्हिडिओ. चला आपण तिथे जाऊयात. बंपर कारचा सेट आहे, तिथे आपण जाऊयात.